रामदासा विभाग विलसे मानदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपैर सविला शिवशीचे ती साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जनावरी. आज आपण दास्य भक्तीचा विचार करणार आहोत. परवा जाता जाता मी असं म्हटलं की कुणाचंही मालक होणं सोपं असतं, कुणाचं दास होणं आपल्याला नाही आवडणार. परंतु संत मंडळी आपल्याला सांगतात की भगवंताचं दास व्हावं. आणि कोणाही संतांचं आपण नाव घेतलं तरी आपल्या लक्षात येतं की अरे खरंच ते भगवंताचे दास झाले. समर्थांच्या बाबतीत तर त्यांनी स्वतःला रामदास असं म्हणून घेतलंच. अगदी ज्याला आपण संत समाजाचे मोठे सम्राट म्हणतो ज्ञानेश्वर माऊली, त्यांनीसुद्धा स्वतःला निवृत्तीदास असं म्हणून घेतलं. कबीर नेहमी म्हणायचे की राम हमारा जप करे हम बैठे आराम. आणि राम हमारा जप करे म्हणजे भगवंतसुद्धा भक्ताचं नाव घेतो. आपल्याला सगळ्यांना सुदाम्याच्या चरित्रातला प्रसंग माहिती असेल की सुदामा जेव्हा भगवंताकडे गेला मुठभर पोहे घेऊन, त्यावेळेला भगवंतानी त्याला अगदी मोठ्या आनंदाने स्वागत केलं. इतक्या वर्षांनी मित्र भेटला. श्रीमंत गरीब हा भेदभाव भगवंताजवळ नव्हताच. त्यामुळे सुदाम्याचं फार मोठं प्रेमाने स्वागत भगवंतानी केलं. आणि सगळा आपला महाल दाखवत होता, एका पाठोपाठ एक चाललेलं होता. आणि एका याच्यावरती लिहिलं होतं देवघर. सुदाम्याला आश्चर्य वाटलं की भगवंताच्या घरात देवघर, आमच्या घरात देवघर असतं ठीक आहे, भगवंताच्या घरात देवघर कसं काय. म्हणून लगेच सुदाम्याने आज जरा डोकावून पाहिलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की भगवंताच्या देवघरात आपणच सगळे आहोत. भगवंताला सुद्धा भक्त मंडळी अतिशय प्रिय असतात. आपण जसं भगवंताचं स्मरण करतो तसं भगवंताला पण आपलं स्मरण असतं. आपल्या लोकांचं जसं वाटतं की भगवंताचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही, तर तसं नाही आहे. त्यामुळे कबीर म्हणतो की राम हमारा जप करे हम बैठे आराम. तो भगवंताला घेऊ दे आमचं नाव, आम्ही आरामात बसणार आहोत. पण तोच कबीर मैं गुलाम तेरा तू साहब मेरा असं म्हणतो की भगवंता तू आमचा साहेब आहेस. अनेक संतांच्या जनाबाई आपल्याला दामयाची जनी दासी असं स्वतःला म्हणून घेते. मीराबाई कृष्णाला म्हणते मैं तेरी चरण की हूँ दासी. अशा सगळ्या कुठलाही संत घेतला तरी त्यांनी स्वतःकडे दास्यत्व घेतलं आहे असं आपल्याला दिसेल. की अगदी आपण तुलसीदासांना प्रति वाल्मिकी म्हणतो की खरोखर वाल्मिकीने जसं रामायण लिहिलं तसं तुलसीदासांनी लिहिलं. ते स्वतःला दास म्हणून घेतात. तुलसीदास नावातच त्यांच्या आहे. त्यामुळे दास्यत्व भक्तीचा विचार करताना चटकन अशी संतांची मांदियाळी आपल्या समोर येते की खरोखर या सगळ्यांनी स्वतःला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली असूनही स्वतःकडे असं दास्यत्व घेतलं आहे. मग नेमकं ह्या याचं काय असेल. आता आपण शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे श्लोक म्हटला, समर्थांच्या बाबतीत विचार केला तर खरोखरच सगळ्या उच्च मंडळींचे सगळे उच्च गुण त्यांच्यामध्ये आहेत. वैराग्य म्हटलं तर शुकासारखे आहे. वाङ्मयाचा विचार केला तर शंकराचार्यांची तुलना होईल इतकं मोठं वाङ्मय निर्मिती त्यांनी केली आहे. दयाक्षमाचा विचार केला की खरंच प्रत्यक्ष रामराया जसा आहे तसं समर्थांजवळ समाजाच्या पुढे काम करताना त्यांच्या मनामध्ये क्षमा आणि दया होती. त्यामुळे अशा यांनी सुद्धा स्वतःकडे रामदास, ते समर्थ आपण त्यांना म्हणतो परंतु ते रामाला समर्थ म्हणायचे. समर्थाची वचने तो हा दासबोध. मग समर्थाची वचने म्हणजे रामरायाची वचनं, त्यांनी जे सांगितलं ते असा हा दासबोध ग्रंथ आहे. त्यामुळे स्वतःकडे असं दास्यत्व घेणं ही आपल्याला संतांनी घालून दिलेली आहे गोष्ट. आणि तसं आपण करावं असं खरं म्हणजे आहे. थोडक्यात असं आहे की सद्गुरूचे किंवा संतांचे किंवा भगवंताचे दास झाल्याशिवाय आपली अंतःकरणातली भक्ती पूर्ण होत नाही. आपण नवविधा भक्तींचा अभ्यास करतो आहे, निरनिराळ्या भक्ती विचारात घेतो आहे, त्याच्यातल्या दास झाल्याशिवाय भक्तीला पूर्णता नाही असा त्याचा अर्थ आहे. मग आता पूर्णता नाही म्हणजे काय. प्रत्येक माणूस असा कुठंतरी मालकी गाजवतो ना. आपण कोणावर तरी मालकी गाजवल्याशिवाय आपण कोणीतरी आहोत असं होत नाही. त्यामुळे कुठेतरी मालकी गाजावीशी वाटते. पण इथे मात्र त्याची मालकी मान्य करावी लागते की मी तुझा दास आहे आणि तू माझा मालक आहेस हे मान्य करावं लागतं. म्हणजे गमतीनंच म्हणायचं झालं तर एखादा सेनापती असेल तो सैन्यावर मोठं मालकी गाजवत असेल
की त्यांचा तो अधिकारी आहे, पण घरात बायको पुढे बिचारा नम्र होत असेल, असं होत असेल. ते कुठे बालकी दाखवायची आणि कुठे कमीपणा दाखवायचा असे स्थानं असू शकतात. पण इथे मात्र तसं नाही आहे. कायमच भगवंत आपला मालक आहे आणि आपण त्याचे दास आहोत. श्रीमंत माणसं असतात, त्यांचे नोकर असतात, किंवा राजा असतो तर राजाचा गुलाम असतो, भगवंताचा दास असतो. तर दास शब्दाला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. नोकर वेगळा, गुलाम वेगळा आणि दास वेगळा. बऱ्याचदा असं होतं की आपण ते समजून घेतलं नाही. म्हणजे सुनीलदादा चिंचोळकर उदाहरण देतात त्यांच्या पुस्तकामध्ये की एक सोनाराचं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये एक मुनीमजी काम करतात, खूप प्रामाणिकपणानं काम करतात. म्हणजे दुकान उघडायच्या आधी तासभर जायचं, दुकान बंद झाल्यानंतरसुद्धा तासभर थांबून हिशोब नीट तपासायचे, सगळं नीट करायचं आणि ते प्रामाणिकपणे काम करतात. परंतु त्यांनी हे दुकान माझं आहे असा आपलेपणा ठेवला नव्हता. आपण किती झालं तरी या दुकानामध्ये पगार घेतो, नोकर आहोत, अशा पद्धतीने त्यांनी त्या दुकानामध्ये पाहिलं होतं. त्या मुनीमजी काम करत होते सुद्धा तिथे काही त्यांनी स्वतःला आपलं दुकान आहे असं समजून नाही घेतलं. उलट दुकानदाराचा जो मालक होता, मालकाचा मुलगा होता, तो किती तासभर यायचा दुकानामध्ये आणि तासभर येऊनसुद्धा तो मालकी बघून सगळं कसं चाललं आहे बघायचा आणि जायचा, कारण तो त्या दुकानाचा मालक होता. मालकाचं काय असतं की तो मनाने मान्य केलं पाहिजे. भगवंत आपला मालक आहे, त्या भगवंताने आपला मालकी हक्क मान्य करायला हवा. मग आपण कसं असायला पाहिजे त्याचा विचार या दास्यभक्तीत केला आहे. आणि छान समर्थांनी खरं तर असं आहे की आधीची जी अर्चनभक्ती आपण पाहिली ना, त्याचा थोडा पुनरुच्चार या समासात आपल्याला दिसेल. जी कोणी मंडळी समास वाचून येत असतील किंवा गेल्यावर वाचतील त्यांना कळेल की अर्चनभक्तीमध्ये आपण जसं पाहिलं होतं की भगवंताचं जे वैभव आहे ते अधिकाधिक कसं वाढेल असा भक्तांनी प्रयत्न करावा. तोच विषय पुन्हा एकदा या दास्यभक्तीमध्ये आपल्याला समर्थांनी घेतला आणि पुष्कळ 15 ओव्या त्याच्यासाठी त्यांनी खर्च केलेत की पुन्हा लिहिलं आहे की मठमंदिरं मोठी असावीत, त्याचं वैभव वाढावं, अगदी गोशाळा असाव्यात, भक्तमंदिरं असावीत, लोकांची राहण्याची जेवणाखाण्याची उत्तम सोय असावी, निरनिराळ्या मेघडंबऱ्या असाव्यात, अगदी सोन्या चांदीचे मोठी मोठी भांडीसुद्धा असावीत. म्हणजे ते वाचत असताना असं वाटलं की हे समर्थांनी लिहिलं आहे. आत्ता जर समर्थांनी विचार केला असता, आत्ता जे आपण पाहतो आहोत की देवाच्या याच्यामध्ये चोऱ्या होतात, समर्थ म्हणाले असे करायचे काय, देवाला सोन्याचे दागिने आणि एवढ्या महत्त्वाच्या वस्तू काही आवश्यकता नाही आहे असं समर्थांनी कदाचित आत्ता म्हटलं असतं. पण अर्चनभक्तीमध्ये किंवा या दास्यभक्तीमध्ये विषय सांगताना लिहिला आहे की आपल्याला जसं सगळं लागतं तसं समर्थानं किंवा देवाला सुद्धा भगवंताला पण लागतं असं समजून भगवंताचं वैभव वाढवावं. म्हणजे त्या जिवंतपणी या सगळ्या मंडळींनी कपडेसुद्धा काय तर लंगोटी घालूनच हे केलं. आणि आता बारे आहे त्यांना जर आपण रेशमी वस्त्र दिली आणि दागदागिने घाल, जानवं काय तर म्हणे सोन्याचं, त्याला काय त्याचं आहे सोन्याचं काय काहीच नाही आहे. परंतु वैभवाचा विचार केला तर समर्थ चटकन सांगतात की हो, भगवंताचं वैभव भक्तांनी वाढवावं. त्यातला आपण मतितार्थ फक्त लक्षात घ्यायचा की आपल्याला जसं लागतं तसं भगवंताला पण लागतं असा विचार करून भक्तांनी भगवंताचं सगळं करावं. कधी कधी मनात असं येतं की रामकृष्ण जेव्हा होते त्यावेळेला त्यांना राहायला जागा नव्हती आणि आज रामकृष्णांच्या नावानं गावोगाव केवढे मठ झालेत आणि केवढ्या प्रचंड जागा झालेत. म्हणजे त्यांच्या जिवंतपणी त्याला काही नव्हतं. या अर्थाने विचार केला तर संतांचं महत्त्व वाढवणं हे भक्त मंडळींनीच करायची गोष्ट आहे. या अर्थाने आपल्याला बघावं लागतं. दास्यभक्तीची व्याख्या करताना मात्र समर्थांनी अगदी एका शब्दात वेगळंच आहे काय, सदा सन्निधची असावे. सन्निध म्हणजे जवळ, सदा भगवंताच्या सदा सन्निध असावे, सारखं जवळ असावं. आता याचा अर्थ काय, सारखं जवळ असणं कसं शक्य आहे, आपल्याला व्यवहार आहे, नोकरी उद्योग आहेत, सदा सन्निध कसं असणार. याचा अर्थ असा की अनुसंधान असावं, भगवंताच्या अनुसंधानात प्रत्येक गोष्ट करावी. खरं मूळ तोच आहे भाग की आपल्याला ईश्वराच्या स्मरणात प्रत्येक काम करता आलं पाहिजे. ते जमलं की आपल्याला जमलं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे अर्चनभक्तीच्या विचाराप्रमाणे भगवंताचं वैभव वाढवावं आणि त्याच्या सन्निध असावं आणि त्याच्या सन्निधमध्ये त्याच्या अनुसंधानात असावं, ही खरी दास्यभक्ती आहे. मग त्याच्या अनुसंधानात राहताना आपण करत असणारं प्रत्येकच कर्म आहे
ते सगळं कर्म त्याच्या अनुसंधानात करत असल्यामुळे ते कोणतं कर्म आहे हे काही विचार घ्यायचं कारण नाही. उलट हलक्यातलं हलकं कामसुद्धा आपण भगवंताच्या ठिकाणी जाऊन करावं. मंदिरामध्ये जाऊन झाडू हातात घ्यावा, ती पण एक सेवा आहे. मला घरी असेल मी साहेब, पण तिथे गेल्यानंतर मी सेवक आहे. सेव्य सेवक भाव असं तुलसीदासांनी म्हटलं आहे की त्याच्याशिवाय भवतरुणोपाय नाही, की मी सेवक झाल्याशिवाय मला याच्यातून मुक्तता नाही असं जे म्हणतात. याचा अर्थच तो आहे की आपण सेवक भावाने तिथे जायचं. कितीतरी लोकांची आपल्याला उदाहरणं घेता येतील. आमच्या शिवथरघडीमध्ये रवींद्र भट ज्यांनी समर्थांवरती कादंबरी लिहिली, ते महिनाभर तिथे लिखाणासाठी राहिले होते. योगायोगाने त्याच वेळेला शिबिर होतं आणि आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे की सांगोपांगी गोष्ट नाही. मी त्या शिबिराला होते आणि शिबिराच्या वेळेला सकाळी सगळे कार्यक्रम मुलांचं झालं, आंघोळी बिंघोळी झाल्या, मुलं सत्राला जाऊन बसली. तासाभराच्या सत्रानंतर परत येऊन बघावं तर रवींद्र भटांनी सगळी टॉयलेट बाथरूम अगदी पाण्याचा पाईप लावून साबण लावून टकाटक स्वच्छ करून ठेवलेली. पहिल्या दिवशी इतकं अंगावर काटा आला सरसरून, अरे 100 मुलं आपली इथे जाऊन आली, पाणी होता, लिहिलेले असतात सूचना, मुलंच शेवटी ती. पण ते साफ करणं घरी कधीच लागत नसेल करायला, पण त्या ठिकाणी हा माणूस स्वतः हे जे आहे हे कुठलंही हलकं काम भगवंताच्या मंदिरामध्ये करायला. लंगर आपण पाहतो तिथे किती आपल्या लक्षात येतं की खरोखरच किती मोठ्या मोठ्या पदावर असणारी मंडळी त्या ठिकाणी मात्र चटकन वाढायला पुढे येतात आणि आपल्याला दिसतात गाड्या घेऊन येतात, पण तिथे मात्र हलक्यातलं हलकं काम करतात. श्रीकृष्ण ज्याच्या युधिष्ठिराच्या यज्ञाच्या वेळेला पत्रावळी उचलायला म्हणे होते. शिवाजी महाराज स्वतः चाफळला गेले की हातात केळसुणी घेत असतात आणि केर काढत असतात. राजे आहेत ते आपले, पण तिथे सेवा करणं अशा प्रकारचा सेवाभाव आहे हा. म्हणजे चटकन आपण कोणी समजा आता आम्ही पण वयाने मोठे झालो आहे किंवा अनेक वर्ष जात असल्यामुळे असेल की आम्ही तिथे गेल्यावर आपल्याला चटकन दिसलं आणि आपण केळसुणी हातात घेतली की 5-10 मंडळी पटकन पडली राहते, तुम्ही ना का केर काढू, आम्हाला द्या. म्हणजे हे ना मोठ्या मंडळींनी का करायचं तर दुसऱ्यांच्या मनामधला हा भाव जागृत होण्यासाठी. आपण हे केलं की आपोआपच आपल्या नंतरची पिढी आहे त्या मंडळींच्या हे लक्षात येतं की अरे हां, आपण असं गेलं की अशा प्रकारे देवाच्या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा सेवकाचा भाव आपला असला पाहिजे. दास्यभक्तीचं सगळ्यात जवळचं उदाहरण म्हणजे हनुमान. एकीकडे आपण त्याला बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणतो, शक्तीचा बुद्धीचा हा हनुमान म्हणजे एकदम श्रेष्ठ, पण त्याच्याजवळ दास्यभाव होता. चरित्रातल्या गोष्टी आहेत, कदाचित कीर्तनकार सांगतात ते रंगवून सांगत असल्यामुळे आपल्याला ते खरं खोटं घ्यावं की नाही असं वाटतं, परंतु बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारा हनुमान दास्यत्व कसं घेतलं होतं, अखंड अनुसंधान होतं रामरायाचं त्याला. म्हणजे गमतीनं असं सांगतात की जेव्हा श्रीलंकेतला सगळं युद्ध वगैरे पूर्ण झालं आणि मंडळी अयोध्येला परत आली तेव्हा हनुमान परत आले आणि कायमच सारखे रामाबरोबर. आता बऱ्याच वर्षांनी 14 वर्षांनी भरत भेटला होता, शत्रुघ्न भेटला होता, एवढी सगळी राजवाड्यातली मंडळी इतक्या वर्षांनी रामरायाला भेटली होती. प्रत्येकाला रामरायाशी बोलायचं होतं, त्याच्या सहवासात राहायची इच्छा होती. हनुमान तिथेच, तो जाईचा. आणि मग असं सगळ्यांनी थोडीशी तक्रार केली सीतेकडे की हा काय प्रकार आहे तुझा, तो ठीक आहे आता इतके वर्ष तो बरोबर होता रामाला खूप त्यांनी मदत केली, आम्हाला मान्य आहे, पण आता जरा आम्हाला काहीतरी रामरायाची सेवा करू दे ना. तेव्हा सीतामाईने एक युक्ती काढली आणि तिने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणी कुठली कामं करायची त्याची एक यादीच तयार केली आणि सगळ्यांना सांगितलं. हनुमंताला काहीही काम दिलं नाही. हनुमंताला काही काम द्यायची गरजच नव्हती. ती म्हणाली तू आता इतके दिवस होतासच त्यांच्याबरोबर, तुला अनुसंधानात राहता येतच आहे, तू अनुसंधानात राहा, या बाकीच्यांना सेवा करू दे. हनुमंतानी यादीकडे नजर टाकली. मी आत्ता म्हटलं ना बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे. म्हणाला सीताबाई एक काम राहिलं आहे. नाही म्हणाले काही राहिलं नाही, उठल्यापासून रामाला काय काय लागतं त्या सगळ्या गोष्टी मी यादीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्याची कामं या सगळ्या भावंडांना यांना दिलेली आहेत, त्यामुळे काही राहिलं नाही आहे, राहिलेलं काम तू कर असं सीताबाईंनी सांगून टाकलं. म्हणाला रामरायाला जांभई आली तर टिचकी मी वाजवणार. आता काय करावं बरं, जांभई केव्हा येईल हे काहीच सांगत नाही. दुसऱ्या कोणाला आली तरी आपल्याला येते हो, त्यामुळे पुन्हा हा आपला तिथेच.
अखंड तिथेच, कारण रामरायला जांभई आली तर टिचकी मी वाजवणार असं काम मागून घेतलं होतं. शब्द देऊन बसली ती सीतामाई. हा काही हलेला. शेवटी सीतामाईने त्याला विनंती केली की असं नको करू, रामाची झोपेची वेळ झाली आहे, आता त्याला झोपू द्या, आता काही झोपेत त्याला जांभई येणार नाही. हा चबुतऱ्यावर जाऊन लांब वरती बसला आणि सारखा टिचके वाजवत होता. कारण तिथे जर जांभई त्याला आली तर कोण वाजवा. आता सीतेच्या हुकमामुळे मी लांब येऊन बसलो आहे खरा, पण रामाला जांभई आली तर. मग अशी म्हटलं तसं कीर्तनकार जरा आपलं गंमत म्हणून कथा लांबवत असते, तशी असेल कदाचित. त्यातला आपण मतितार्थ हा घ्यायचा आहे की भगवंताच्या अनुसंधानात राहायचं म्हणजे काय, क्षणभरसुद्धा त्याला विसरायचं नाही, हाच त्याचा खरा अर्थ. पण हनुमंत चबुतऱ्यावर आपला टिचक्या वाजवत आहे आणि इकडे रामाला एका पटवाने जांभया. वैद्य बोलावले गेले, काय आहे, साखर द्या, खडी साखर तोडा, काहीच नाही, जांभई काही जाईना. मग शेवटी वशिष्ठांना बोलावण्यात आलं की मला काहीतरी गडबड आहे, काय होत आहे नेमकं कळत नाही. वशिष्ठ हसले, म्हणाले हनुमान कुठे आहे. मग लोकांनी नजर टाकली, त्याला सांगा म्हणून ते तुझ्या टिचक्या बंद कर, रावरायला झोपायचं आहे. मुद्दा काय, इतकं अनुसंधान राहायला पाहिजे. आता बुद्धिमत्तांवरिष्ठ असणारा हनुमंत असा वागला असेल वगैरे असं काही आपल्याला मानायचं कारण नाही आहे, पण त्याच्यावर आपण लक्षात घ्यायचं की एक क्षणभरसुद्धा आपण भगवंताला विसरता कामा नाही. हे दास्यत्व आहे. दास्यत्व घ्यायचं म्हणजे काय, तर आपण त्याला कधीही क्षणभरही विसरायचं नाही. आपलं काय होतं ते आपल्याला आता माहीतच आहे की आपल्याला जेव्हा अडचण येते तेव्हा त्याची आपल्याला आठवण होते. बाकी सगळं ऑल वेल चाललेलं असतं तेव्हा काय आपल्याला त्याची आवश्यकता भासत नाही. पण ठेच लागली किंवा इगो होतं, त्यामुळे त्याच्या आठवणीसाठी आपल्याला या सगळ्या अशा गोष्टींचा उपयोग करायचा. आणखीन एक हनुमंताच्या चरित्रातला गंमतशीर प्रसंग सांगतात की एक दिवस हनुमंत अयोध्येत, त्याला काहीच कुठेच बंदी नव्हती, सगळीकडे तो हिंडत असे. सीतामाईच्या पण याच्यामुळे तो जायचा. एक दिवस सीतामाई स्नान करून आल्यावर आरशात बघून सिंदूर भरत होती आणि मग तिचं हे बघितलं आणि हनुमंताने विचारलं, हे काय करतेस. आता एखाद्या लहान मुलाला कसं समजेल असं सांगावं. त्या हनुमंताला सीतामाईने सांगितलं की भांगामध्ये सेंदूर भरला ना की आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं, म्हणून बायका सेंदूर भरतात. याला मिळालीच आयडिया. हा गेला आणि सेंदुरामध्ये लोळला, आपल्या मालकाचं आयुष्य वाढणार. आता आपला मालक म्हणजे रामराया. पुन्हा लक्षात घ्यायचं की बुद्धिमत्ता वरिष्ठ, पण हे मात्र आहे की खरंच आपण सुद्धा हनुमंताच्या मंदिरात जातो, सगळा हनुमंत सेंदुराने हे असतो, आपण सुद्धा त्याचं सेंदूर थोडंसं कपाळाला लावतो. पुन्हा अर्थ तोच की अखंड अनुसंधान कसं लाभेल हे कळण्यासाठी या सगळ्या मंडळींनी तुमच्या आमच्यासाठी हे प्रसंग घडवले किंवा सजवले असं आपण म्हणूया. असायचे असे खरंच घडले की नाही याच्यात शिरायचं की आपल्याला कारण नाही. मुद्दा एवढाच घ्यायचा की खरोखरच अखंड अनुसंधान राहणं हे दास्यत्व घेणं आहे आणि ते घ्यायचं. या हनुमंताकडे तुकाराम महाराज खरे एवढे संत शिरोमणी, पण यांनीसुद्धा हनुमंताकडे मागणं मागितलं की तू आम्हाला भक्तीची वाट दाखव. दास्यभक्तीचं उदाहरण म्हणजे हनुमान, आणि हनुमंताकडे तुकाराम महाराज म्हणतात की काय भक्तीच्या त्या वाटा दाव मी सुभटा तू दाखव. आम्हाला कुठल्या मार्गाने कसं जायचं तू सांगशील त्या मार्गाने आम्ही जातो. खरं हे संत शिरोमणी यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्यासारख्याने जायचं, पण हे मात्र हनुमंताला विचारतात की भक्तीची वाट कुठल्या वाटेने आम्ही जाऊ ते सांग. दुसरं दास्यभक्तीचं एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही दास्यभक्ती अंतःकरणात वाढणं म्हणजेच अहंकार कमी होणं. दोन्हीचा अर्थ तोच आहे. अहंकार कमी होणं म्हणजेच दास्यत्व वाढणं. हे भगवंताचं आपण दास आहोत असं आपण स्वतःकडे जरा झाकुटे पण घेतलं की आपोआपच आपला अहंकार जातोच असं पण आपल्याला सांगतात. संपूर्ण शरणागतीच आहे ते दास्यत्व घेणं म्हणजे. त्यामुळे त्या प्रत्येक क्षणाला मी भगवंताचा आहे हा भाव अंतःकरणात ठेवला की अहंकाराचा वारा लागणारच नाही असं होईल. खरं आहे, सद्गुरू सारखा असता पाठीराखा, काय कोणाची हिंमत आहे आपल्याला काही करायची. अखंड तो आपलं संरक्षण करायला तो पाठीराखा आपल्याजवळ आहे असा विश्वास भक्ताजवळ आहे आणि त्याप्रमाणे भगवंत सगळं करतच असतो. अशी उदाहरणं दिली ना की तो बुद्ध आपल्याला पटतो. एकदा असं झालं की एक राजकुमार आणि नवपरिणीत त्याची वधू दोघंजणं पौर्णिमेच्या रात्री बोटीमध्ये बसून प्रवासाला निघाले. पण अगदी थोडंसं एक अर्धा पाऊण तास अंतर आत गेले आणि एकदम वादळ झालं. वादळ झाल्यावर ती घाबरली.
घाबरली आणि म्हणाली, तुला भीती वाटत नाही आहे का? नवऱ्याला विचारलं, तुला भीती वाटत नाही आहे का? तर मला नाही वाटत भीती. तर कसं एवढं मोठं आता वादळ येतो आहे, आपण अगदी समुद्रात आहोत, पुन्हा किनाऱ्यावर जायला आपल्याला किती वेळ लागेल आणि काही झालं तर? नाही म्हणाला, मला भीती वाटत नाही. त्यांनी आपल्या कमरेची तलवार काढली आणि तिच्या मानेला टोक लावलं. तुला याची भीती वाटते का? तर म्हणाले, नाही मला नाही वाटत. का नाही वाटत? कारण ती तुझ्या हातात आहे. तू माझा पती आहेस, तू काही मला तलवारीने मारणार नाहीस, मला खात्री आहे. त्यामुळे मला बिलकुल नाही त्या तलवारीच्या टोक लावलंस जरी मानेला तरी भीती वाटत. तसंच आहे म्हणाले. हे वादळ आहे ना, हे भगवंताच्या हातात आहे. मला मुळीच भगवंताबद्दल अशी भीती वाटत नाही की तो वादळ आणेल आपल्याला काहीतरी धोका निर्माण करेल. म्हणजे सद्गुरू सारिखा असता पाठीराखा, इतरांचा कशाला काही विचार करायचा, तो आपला पाठीराखा आहे. भीती वाटायचं कारणच नाही आहे असं सांगतात. एक प्रसंग सांगतात पुण्याच्या सिटी बसमधला, की सिटी बसमध्ये प्रवास करत होते आणि गर्दी होती बसमध्ये. पुढल्या दरवाजाने एक मुलगा, शाळकरी मुलगा, पुढल्या दरवाजाने आत शिरला. तर ड्रायव्हरने त्याला अडवलं, अरे इथून नाही मागून चढ. जराही तो घाबरला नाही, अजून एक पाऊल पुढे टाकलं आणि म्हणाला, मी कंडक्टरचा मुलगा आहे, बिल्ला नंबर 1860. कंडक्टरचा बसमध्ये मालकी असते, कंडक्टर त्या बसचा कोणीतरी असतो, ते त्याला बरोबर माहीत होतं. त्यामुळे तो बिलकुल घाबरला नाही. तेव्हा म्हणाला, मी असं आपलं भगवंता, मला भीती वाटायचं कारणच नाही, पाठीराखा तो असताना. आणि हा अनुभव आपण घेतो बरं. एकदा विश्वास टाकला ना, मध्यंतरी अधिक महिन्यामध्ये एक 20 मिनिटाचा आम्ही कार्यक्रम केला होता. रोज रात्री 9-10 वाजता, रात्री 10 ते 10:30 असा अर्धाच 20-25 मिनिटाचाच कार्यक्रम. काय तर या नोकरी करणाऱ्या मुलींना वेळ नाही दिवसभर. मग रात्री एक 10-15 मिनिटाचं तरी आपण स्मरण करू, अधिक महिना आहे, काहीतरी विशेष करावं. काय करता येईल तर विष्णू सहस्रनामामधल्या एका विष्णूच्या नावाचा अर्थ सांगायचा, एवढाच कार्यक्रम. पण तो ऑनलाईन करायचा आणि 10 वाजता करायचा. आणि मला पुण्याला जावं लागलं काही कार्यक्रमाला, म्हणून मी पुण्याला गेले आणि चांगली दुपारी 4ची गाडी मिळाली होती आणि शिवनेरी मिळाली होती. म्हणजे नक्कीच रात्री 10च्या कार्यक्रमाला मी घरी येणारच. एवढे 6 तासमध्ये होते, काही कारणच नव्हतं घाबरायचं. 9 वाजले तरी मी तुरभ्यालाच होते. आता म्हटलं काय करणार, आणि आता ट्रॅफिक असला तर आपण कसे पोचणार. अगदी काळजीत होते. 9:15, 9:30 माझं एक वाढायला लागलं ब्लड प्रेशर. म्हटलं आता पोचणार कसे. बरं गाडीमध्ये काही मला मोबाईल असूनसुद्धा ऑनलाईन वर्ग नाही देता येणार. त्यामुळे मी अगदी काळजी वाटली मला. इथे दगडी शाळेपर्यंत आले आणि शिवनेरी त्यांनी आपल्या बाजूला वळवली, गजानन महाराजांच्या चौकाकडे. मग मी ड्रायव्हरचं ते म्हटलं, तुम्ही इकडे गाडी आणलीत, वंदनापाशी जाणार ना? नाही म्हणाले, तिकडे ना फार सिग्नलला हे होतं, मग इकडून येतो. म्हटलं माझं घर इथे आहे हो. उतरा की म्हणाला. आणि मी दारात उतरले, दार उघडलं आणि 10 वाजता ऑनलाईन जॉईन झाले. तेव्हा मला आठवण झाली, किती काळजी तो घेतो. आपण काळजी उगाच करतो, त्याच्यावर सोपवायचं की तो सगळी काळजी करतो. हे दास्यभक्तीमध्ये शिकायचं. आपल्याला वाटते काळजी की आता कसं होणार, आपण शब्द दिलेला असतो, आपण काही ठरवलेलं असतं, लोक वाट बघणार आहेत, त्याचं आपल्याला भीती वाटत असते. आता काय करावं पण असं वाटलं की नाही, की पूर्ण त्यांची काळजी ते घेत असतात. आपण फक्त विश्वास टाकायला लागतो. दास्यभक्तीमध्ये हे आपल्याला शिकवलं जातं की अगदी शांत राहा, भगवंत काळजी घ्यायला बसलेला आहे आणि म्हणून तो सद्गुरूसारखा असता पाठीराखा, हे सारखं मनाला सांगायचं की तो आपला पाठीराखा आहे, तो सगळी आपली काळजी घेईल असं प्रमाण करायचं. आता अशा पद्धतीनं अनुसंधानात राहिलं, त्याच्यावरती विश्वास टाकला, स्वतःकडे दास्यत्व घेतलं, अभिमानशून्य झालो. आणखीन काय पाहिजे आपल्याला? दास्यभक्तीचा विचार केला तर आणखीन काहीच आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारची थोडी सद्गुरूची, भगवंताची कशा पद्धतीने सेवा करावी, सेवेने हा मेवा मिळतो का? तर नाही, अनुसंधानाने मिळतो. आपण मानसपूजा शिकलोच आहोत, त्यामुळे असं काही उपकरणं सगळी हवी आहेत, साहित्य सगळं हवं आहे आणि त्याची अशी पूजा केली की मग आपल्याला तो असा प्रसन्न होतो, असं मानायचं काहीच कारण नाही आहे. भगवंताची, सद्गुरूची सेवा करण्यासाठी काही आपल्याला फार मोठी सामग्री गोळा करायची असं तो म्हणतच नाही. त्याला काही नाही, त्याला मनापासून केलेलं वंदन तेवढं पुरतं. फक्त मनाने आपल्याला त्याच्यावरती भरोसा टाकता आला पाहिजे, त्याच्या अनुसंधानात राहता आलं पाहिजे, एवढंच आहे. पण असं असलं तरीसुद्धा
ज्याचं अनुसंधान असतं, ज्याच्या अंतःकरणात सतत भगवंताचं स्मरण असतं आणि मग भगवंताला काय हवं आहे किंवा मला काय लागतं तसं भगवंताला आपण द्यायचं, हा भाव असतो बरं का. म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला हा अनुभव येतो. एक हैदराबादला समर्थांचा मठ आहे आणि रामाचं मंदिर आहे. त्या रामाच्या मंदिरामध्ये नेहमी रामाच्या मंदिरामध्ये वामांगी सीता असते आणि उजव्या हाताला लक्ष्मण असतो. त्या हैदराबादच्या मठातल्या राम मंदिरामध्ये उलटं आहे. उजव्या बाजूला सीता आहे आणि डाव्या बाजूला लक्ष्मण आहे. लोकांना शंका असते की असं कसं सगळीकडे असं आहे आणि इथे उलटं का. तर दासायन म्हणून जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी हा उल्लेख केला. गंमतशीर आहे मोठा. ते म्हणाले तिथे जे पुजारी होते ना, अतिशय दास्यत्व म्हणजे अनुसंधान भगवंताचं असणं आणि रामावरती पूर्ण निष्ठा. तर त्या सभामंडपातच झोपायचं आहे, रामाच्या समोरच रात्री विश्रांतीला राहायचं आहे. आणि झोपण्यापूर्वी जसं आपल्याकडे कोणी पाहुणे आले की त्यांच्या खोलीमध्ये आपण तांब्याभंड ठेवतो की रात्री उठावं लागलं तर त्यांना पाणी मागायची वेळ नको, तर आपण त्यांच्या खोलीमध्ये तांब्याभंड ठेवतो. तसं हा सुद्धा पुजारी रोज रामाच्या तिथे तांब्याभंड ठेवायचा. पण काय झालं त्या दिवशी माहीत नाही, गडबडीमध्ये विसरला असेल आणि जाग आली तर रहाटाचा आवाज आला आणि जाग आली आणि मग पटकन बघायला गेला तर उठला तर समोर फक्त रामराया, सीता आणि लक्ष्मण नाहीतच जागेवर. आणि मग रहाटाचा आवाज आला होता म्हणून विहिरीकडे धावत गेला. त्यांच्या लक्षात आलं की पुजारी उठलेत म्हणून रहाट तसाच बादली तसाच टाकून दोघं जणं धावत धावत जागेवर उभं राहायला आले. ते चुकीच्या जागी उभे राहिले अशी कथा. आता ह्या कथेतून आपण काय घ्यायचं. दिसताय तर खरं मूर्ती अशा आहेत खऱ्या, सगळीकडे जशा असतात तशा नाही आहेत, इथे वेगळे आहेत. पण हेतू काय तर इतकं भक्ताला त्रास होणार नाही याची काळजी भगवंत घेतो की ठीक आहे तो विसरला असेल आणि आता आम्हाला पाणी हवं आहे तर आपण आणून देऊया, त्याला कळता कामा नये, झोपू दे त्याला. ही सगळी काळजी भगवंत घेतो. आपली भगवंतावरची श्रद्धा वाढण्यासाठी ह्या कथांचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा असतो. त्याच्या मोठ्या सत्यासत्यतेमध्ये पडण्याचं आपल्याला काही कारण नसतं. असं झालंच असेल का, काय आपलं काहीतरी सांगतात याच्यात शिरायचं कारण नाही. भगवंत जसा आपल्याला जवळचं आहे तसं भगवंतालाही आपण जवळचे आहोत. त्या रामरायाला सुद्धा असं वाटलं. मी सांगितलं ना शिवथरगळीमध्ये ज्या आमच्या ओंकाराजी होत्या ना, त्या खरोखरच रामाची अशीच भक्ती करायच्या. अगदी जरा जरी थंडी सुरू झाली की लगेच रामरायाला शाल आलीच पाहिजे. ती शालसुद्धा अगदी रोजच्या रोज बदललीच पाहिजे. त्या आमच्या गोळपला आमच्या गावी शेगावच्या गजानमालांचं मंदिर झालं आहे. काय पुजारी शेजारती करतो बघण्यासारखी असते. म्हणजे गुरुवारी मी माझ्या दिरांबरोबर तिथे गेले की आम्ही संध्याकाळी जातोच आरतीला आणि मग ती आरती झाली की मी थांबते. फार सुंदर ते पडदा बिडदा टाकतात आणि आतमध्ये पण आपल्याला सगळी त्यांची जी हालचाल आहे ती कळते. फार सुंदर पूजा करतात की म्हणजे आता महाराज जणू की खरंच झोपले अशा पद्धतीने त्यांचा हार काढून ठेवायचा. इकडं आरतीच्या वेळेला हार घातल्यास ओझं होतं ना, मग आपण नाही का बाहेर आलो की कधी एकदा ते अंगावरचं सगळं उतरवून टाकतो आहे असं होतं. देवाला सुद्धा त्रास होतो. तर ते हार शांतपणानं काढायचे, मुकुट काढायचा, सगळं पुन्हा अंग पुसून घ्यायचं आणि शाल घालायचे आणि मग महाराजांच्या अंगावर हात फिरवून जणू की लहान मुलाला कसं आपण झोपवतो तसं ते पुजारी इतकी छान शेजारती करतात आणि छान नम्र आवाजात गोड आवाजात ते शेजारती म्हणतात. सगळं अगदी छान ऐकण्यासारखं असतं. हे काय आहे तर हे दास्यत्व आहे. हे सगळं असं दुसऱ्याचं बघून जमत नाही आहे, त्या अंतःकरणात असावं लागतं म्हणजे मग ते आपल्याला जमतं. त्या अर्थाने आपण ह्या दास्यत्वाकडे पाहायचं. गोंदवलेकर महाराजांकडे लोक विचारायचे चातुर्मास आला की आम्हाला काहीतरी नेम सांगा. तर महाराज सांगायचे कोणाचंही मन दुखावणार नाही असं आचरण आपल्याकडनं होईल असा नेम करा. काय सांगण्यामध्ये आहे बघा. आपल्याला जर का दुसऱ्याला आपल्या शब्दांनी दुःख होणार नाही अशी काळजी घ्यायची असेल तर स्वतःकडे किती लक्ष द्यायला हवं. आपण काय बोलतो आहे, कुठे बोलतो आहे, कशा स्वरात बोलतो आहे, त्याला काय वाटेल, किती काळजी घ्यायला हवी ना प्रत्येक शब्द उच्चारताना. तर तसं महाराज सांगायचे की बाकी काही करायला नको.
एवढी फुलं वाहीन, तेवढी फुलं वाहीन, अमुक दिवशी देवळात जाईन, अमुक पोथी वाचेन. काही नको, दुसऱ्याचं अंतःकरण दुखवणार नाही असं आचरण ठेवा असं सांगायचं आहे. ही जी आहे ही दास्यत्वाची गोष्ट आहे. मी म्हटलं बघाशी की आपोआप नम्रता येते, आपोआप अहंकार जातो, पण आपण तसं करत नाही. म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की शिवथरगाईतले अनुभव माझ्याशी जास्त आहेत, कारण मी आज 40 वर्ष तिथे जाते. तर मला तिथे नेहमी असं वाटतं की काय होतं, तिथे नेहमी असणारे जे लोक आहेत ना, त्या लोकांना त्रास होत असेल, मी काही असं म्हणत नाही, पण नवीन येणारे जे लोक असतात ते एक एकदाच आलेले असतात किंवा खूप खूप दिवसांनी आलेले असतात. त्यामुळे इथली जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था त्यांना नीट पटकन कळत नाही. आणि मग ती सांगताना आपण नम्र भाषेतच सांगितलं पाहिजे. येणारा माणूस प्रत्येक वेळेला नवीनच असतो, त्यामुळे तिथे जो व्यवस्थापक आहे त्यांनी तिथे खुर्चीत बसून ओ चपला तिकडे काढा असं नाही होतं, असं नाही ओरडं. पण का होतं, तिथे राहणाऱ्या माणसाला तेच तेच बोलायचं असतं, तेच तेच सांगायचं असतं, लोक ऐकत असतात, लिहिलेलं असतं तरी लोक बघत नाहीत, कुठेही चपला काढतात, मग ते तसं घडतं. पण दास्यभक्तीचा अभ्यास केला की आपल्याला कळतं की अरे नाही, दुसऱ्याला दुखवायचं नाही ना, मग आपण जरा सांगावं ना, गोड शब्दात सांगावं. तिथे ना स्टँड ठेवला आहे बरं का, जरा आपली चपला तिकडे काढा हं, ते आपल्याकडे माकडं खूप आहेत ना, घेऊन जातात, असं जरा बोलावं की प्रत्येक वेळेला गोड बोलावं. असं सांगायला काय की हो तुमच्याशी ठीक आहे, हो तुम्ही एखादा असता इथे, आम्हाला रोजच या सगळ्या लोक आहे, तरीसुद्धा दास्यभक्तीचा अभ्यास म्हणजे काय, तर प्रत्येक वेळेला आपल्याला गोड बोलता आलं पाहिजे. गोड सदा बोलावे, द्यावे घ्यावे, जनांचे सांगावे, हे जमलंच पाहिजे. दास्यत्वाचा अर्थ तो आहे. अक्कलकोट स्वामींच्या चरित्रामधली गंमतशीर ओळख सांगतात. अक्कलकोट स्वामींकडे एक व्यापारी यायचा फळांचा, आणि त्याची खूप मोठी बाग होती, खूप त्याच्याकडे फळांची झाडं होती, आणि पहिला जो सीझनला पहिली फळं येतील ती सगळी स्वामीजीला गेली पाहिजे. आणि मग बरोबर नोकर, त्या नोकराच्या डोक्यावर मोठी टोपली आणि स्वामीजींना फळं, असं सोगा हातात धोतराचा घेऊन जायचा. आणि एकदा असं झालं की गाडीतलं उतरला आणि फळांची टोपली घेऊन जायला लागला. देवळाच्या बाहेर भिकारी होता, त्यांनी त्या टोपली ज्या नोकराकडे होती त्याच्याजवळ हात पुढे केला आणि मला द्या ना म्हणाला 2 केळी, तरी मी सकाळपासून उपाशी आहे. बाजूला स्वामींकडे चाललो आहे. आता तो पण नोकरच होता, तो काही स्वतःहून देऊ शकणार नव्हता. भिकारी पण बिचारा बाजूला झाला आणि टोपली गेली स्वामीजींकडे. स्वामीजीने असं त्याच्याकडे पाहिलं, मगाशी दिली नाहीस ना, घे जाऊन टोपली, घरी घेऊन जा, मला नको आता. कुठल्या रूपामध्ये कोण येईल हे आपल्याला माहिती नसतं. दिली असते समजा 2 केळी काढून, काय बिघडणार होतं. अक्कलकोट स्वामी मोठे कडक होत आहे, पटकन बोलायचं, आता नको बोलायला, आता घेऊन जा त्याची टोपली, मगाशी मागत होतो त्या दिली नाहीस ना. म्हणजे दास्यत्व भावामध्ये आपण हे लक्षात घ्यायचं की भगवंत आपल्या दास्यत्व भावाची थोडी परीक्षा पण घेत असतो की अरे आपण कसं आचरण ठेवतो आहे, आपण नेमकं काय करतो आहे. म्हणून कोणत्या रूपामध्ये भगवंत येईल आणि आपल्या असे जे सहज शक्य ते करावं, सहज शक्य ते करावं. नाही तर आपल्याला भगवंतांनी अजून एक बारीकशी गोष्ट सांगितली, काहीच बोलू नये, गप्प राहावं. जी गोष्ट आपल्याला करणं शक्य नाही आहे किंवा करावी की नाही असा संदेह मनामध्ये आहे त्यावेळेला गप्प राहावं. म्हणजे हे न बोलता निघून गेले असते एक वेळ तरी चाललं असतं, पण बोलू नये. दास्यत्व भावामध्ये हा पण विचार सांगितला. आणि म्हणून त्याला शिवभावे जीवसेवा असं म्हटलं. रामकृष्ण परमहंसांनी शिवभावे जीवसेवा म्हटलं की जीवाची सेवा करायची, लोकांची सेवा करायची, म्हणजे ते देव आहेत असं मानून करायची, तर ती सेवा होते. कोणत्या रूपानं आपल्याकडे येईल हे माहिती नाही. डोंगरे महाराज गोपाळकृष्णाची पूजा करायचे घरामध्ये, आपल्या रोज गोपाळकृष्णाची पूजा करायचे. एक दिवस त्यांचा नोकर त्यांना सांगत आला की बाहेर भंगी आला. त्या काळामध्ये आपल्याकडे भंगी येण्याची पद्धत होती, तर बाहेर भंगी आला आहे, तर त्याला एखादा प्रसाद हवा आहे, तर एक फळ घेऊन जातो मी. डोंगरे महाराजवाले थांब जरा मी येतो. आणि डोंगरे महाराजांनी त्या फळांची मोठी टोपली, त्याच्यावर आणखीन एक धोतर, शेला, उपरणं असं सगळं घेतलं आणि बाहेर आलं आहे. त्या भंग्याला सगळं दिलं, साष्टांग नमस्कार घातला त्याला. आता स्पर्श झाला नव्हता का, मी काय सांगते त्या काळाचा विचार केला तर आपल्याला कळेल. असं त्यांनी शिवभावे जीवसेवा म्हणजे काय, तर ती हे आहे की तो जे काम करतो ते कनिष्ठ नाही आहे, ते आवश्यक काम आहे आणि तोही माणूसच आहे. त्याच्याबद्दल हा आदराचा
प्रेमाचा भाव डोंगरे महाराजांनी जसा व्यक्त केला, ही जी आहे ही दास्यभक्ती आहे. अशा पद्धतीने दास्यभक्तीचा विचार आपल्याला समर्थ सांगतात. भूदैव म्हटलं आहे त्याला, साष्टांग नमस्कार ठेवलं, तुम्ही भूदैव आहात, खरे देव तुम्ही आहात, अशा पद्धतीने सांगितलं. आता समर्थ तर म्हणजे ही जशी डोंगरे महाराजांची गोष्ट सांगितली तशी चाफळचं मंदिर जेव्हा बांधलं गेलं त्यावेळेला ते स्मशानभूमीमध्ये ती जी जागा आहे ना ती आधीची स्मशानभूमी होती, पण जागाच मिळत नव्हती मंदिर बांधायला. म्हणजे मिळाली ती म्हणून समर्थांनी त्या जागी मांड नदीच्या काठच्या जागी, स्मशानभूमी साधारण नदीच्या काठीच असते, तर ती जागा मिळाली होती, तर त्या जागी मंदिर बांधायचं ठरवलं. मंदिराचं बांधकाम करायला ठिकठिकाणची मंडळी येत होती, पाथरवट येत होते, आणखीन कामगार येत होते. मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा समर्थांनी या सगळ्या हरिजनांना बोलावलं होतं आणि त्या सगळ्या हरिजनांची जणू काही पूजा केली होती. म्हणजे प्रत्येक हरिजनाला जेवायला घातलं, धोतर टोपी दिली, प्रत्येक हरिजन बाईला साडी चोळी दिली. आणि वर्णन करतात गिरीधर स्वामी हे समर्थांचे शिष्य, त्या प्रत्यक्ष हे सगळं पाहायला होते, त्यांनी उल्लेख केलेली गोष्ट आहे की समर्थ प्रत्येक ह्या हरिजनामध्ये रामाला पाहत असत आणि प्रत्येक ह्या माऊलीमध्ये सीतामाईला पाहत असत. याला दास्यत्व म्हणायचं. काल आपल्या व्हॉट्सॲपवरती बंगालच्या एका याचा चार्ट आला आहे. ख्रिश्चनांच्या जातींबद्दल काही नाही, मुसलमानांच्या जातीबद्दल काही नाही, आणि हिंदूंच्या जातीबद्दल मात्र जातीनिहाय संख्या आली. आणि त्याच्यावर एका विचारवंतांनी हे केलं की हा काय प्रकार आहे. म्हणजे महात्मा गांधींनी जाती नष्ट करायला आपल्याला सांगितलं आणि इतकी वर्ष गेली तरी तुम्ही पुन्हा जाती आणताय. संतांनी आपल्याला जाती नष्ट करायला सांगितलं. या मंडळींना भूदेव म्हटलं, हरिजनांना जवळ केलं, माणूस ही एकच जात आहे असं म्हटलं, सगळ्या धर्मांना जवळ आणलं. आम्ही मात्र पुन्हा जुन्याच ठिकाणी चाललो आहे. आणि आजचं जे राजकारण चाललेलं आहे ते याच पद्धतीने चाललेलं आहे आपल्याला दिसेल. मुद्दाम आपल्यामध्ये भेद निर्माण करायचं आहे आणि त्या भेदामधून या अशा पद्धतीनं राजकारण करायचं, ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. इथे मात्र संत मात्र आपल्याला सांगतात, जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत. जो कोणी मनुष्य प्राणी अगदी चराचरामध्ये असणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक भूत मात्र या सगळ्याला भगवंत मानायचं असं ते आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी आणि या कारणे लावावी कोणीतरी काया. आपलं सगळं शरीर या कारणासाठी लावावं की ह्या विश्वामध्ये सर्व ठिकाणी नारायणच आहे, भगवंतच आहे असं आपण पक्क करावं, त्याची पूजा करावी. साने गुरुजींनी खरा तो एकची धर्म असं आपल्याला शिकवलं. तर याच अर्थाने खरोखरच जगाला प्रेम अर्पावे, सगळं जग माझं आहे, प्रत्येक मनुष्य हा आपलाच आहे असं मानून करावं. असं भक्ताचं अंतःकरण ह्या दास्यभक्तीनं प्रेमरसानं भरून जावं असा त्याचा विचार समर्थ आपल्याला सांगतात. रामकृष्णांनी विविध प्रकारांनी भक्ती केली बरं का. म्हणजे दास्यभक्तीचा विचार करताना आठवण कशी होते तर ते काय करायचे, ते त्या रूपात स्वतःला घ्यायचे. म्हणजे हनुमंतासाठी दास्यभक्ती करायची ना तर हनुमान व्हायचं. मग हनुमान व्हायचं म्हणजे काय करायचं, झाडावर जाऊन बसायचं, झाडावरचीच फळं खायचे, हनुमानच व्हायचं आणि तशी दास्यभक्ती करायची. हनुमान होऊन दास्यभक्ती करायची. मधुरा भक्ती करायची तर पतिपत्नीसारखं राहायचं. अशा पद्धतीने त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या वात्सल्य भावाची भक्ती केली. म्हणजे कौशल्य झाले आणि भगवंत म्हणजे राम आहे आणि मग रामाच्या सगळ्या बाललीला आई कसं करेल त्या पद्धतीने त्यांनी रामाच्या सगळ्या बाललीलांचं कौतुक केलं. असं रामकृष्ण प्रत्येक भक्ती स्वतः आचरायचे. याचा अर्थ असा आहे की भगवंताशी आपलं नातं जुळलं पाहिजे. नातं जुळलं की आपण तसं करतो. वात्सल्य भक्ती केली पाहिजे, कौशल्य झालं पाहिजे, म्हणजे कौशल्य रामाशी कसं वागेल तसं वागलं पाहिजे, हनुमंत रामाशी कसा वागेल तर तसं वागलं पाहिजे. त्या त्या भावामध्ये जायचं. मीरेची मधुरा भक्ती आहे तर मीरा कृष्णाशी कसं वागत होती तर त्या मधुरा भक्तीसारखं वागायचं असं त्यांनी केलं. आणि काही काही दिवस ते अशा भावामध्ये राहायचे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या भगवंताशी नातं जोडलं. असं नातं जोडलं की मग खऱ्या अर्थाने ते अनुसंधान राहतं. आईला असतं की नाही, मुलाचं अनुसंधान किती असतं. आई कुठेही काम करू दे तरी तिचं झोपलेल्या बाळाकडे पण पूर्ण लक्ष असतं. जरा जरी आवाज आला, घरात एवढी लोकं असतात, कोणाला कळत नाही, आई मात्र काम टाकून बरोबर जाते.
कारण तिचं अनुसंधान तिथे असतं. झोपलेला उठलेलं बाळ तिला बरोबर कळतं इतर घरातल्या लोकांच्या अगोदर. याचं कारण अनुसंधान असतं. तसं अनुसंधान आपलं असलं पाहिजे. आता कधीकधी असं होतं की त्या अनुसंधान मुक्ताबाईंनी चांगदेवाला दाखवून दिलं की तुझं कसं राहिलं. चांगदेवाला काय पत्र लिहावं कळलं नाही. लहान आहेत ज्ञानेश्वर म्हणून आशीर्वाद लिहावा तर ते मोठे आहेत. बरं नमस्कार करावा तर लहान आहेत. त्यामुळे चांगदेवाने कोरं पत्र दिलं आणि मुक्ताबाईंनी चांगदेवाला म्हटलं अजून तो कोराच रे बाबा. आता खरं तर घेतला असता स्वतःकडे मोठेपणा आणि मुलाचं नातं लावून त्याला आशीर्वाद दिला असता तर छान झालं असतं ना. तसं नातं लावायला लागतं. ते भगवंताशी नातं लावलं तर मग काम झालं आपलं. मग आपण सुद्धा भगवंताशी नातं लावायचं. दास होणं हे सगळ्यात म्हटलं तर जवळचं नातं, त्याचा दास होणं. पण आता पुढली जी भक्ती आहे त्याच्यात आपल्याला त्याचा मित्र व्हायचा आहे, सखा व्हायचा आहे. मित्रत्वाचं नातं आहे आणखीन जवळचं असतं की आपण मित्राशी सगळ्या आपल्या मनातल्या गोष्टी बोलू शकतो. तर तसं देवाशी मित्राचं नातं लावायचं ते करायचं आहे आपल्याला. अनेकदा असं होतं की भक्ताच्या मनातला दास्यभाव बघून भगवंत मगाशी म्हटलं तसं भक्ताचं दास्य तो पत्करतो. आपण हनुमंता हे सुदाम्याची गोष्ट पाहिली तसं आपल्याला कळतं की खरंच नाथांच्या घरी श्रीखंड्या पाणी भरत होता. प्रत्यक्ष परमेश्वर नाथांच्या घरी पाणी भरत होता. म्हणजे किती भक्ताची काळजी भगवंताला असते ते आपल्याला काही. जनाबाईचं दळण दळायला जात होतात. जनाबाईला न्हायला गरम पाण्यामध्ये विसण घालायला बाहेर उभा राहायचा, देतो तुला आणून गार पाणी. आता आणखीन काय भगवंत करणार. भगवंत भक्ताची अशी भक्ती करत असतो. म्हणून मग शिवभावे जीवसेवा. आपण जगाची सेवा केली की भगवंत आपली सेवा करतो असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. एकूण अगदी विचार केला तर दीनदुःखितांच्या सेवेला जर आपण अर्पण राहिलो, भगवंताला काय हवं आहे तर शिवभावे जीवसेवा म्हणजे दीनदुःखितांची सेवा करावी. अक्कलकोटच्या स्वामींच्या ह्याच्यातला प्रसंग आपण पाहिला तर आपण जे कोणी समोर सहज शक्य आहे ती सेवा करावी हा त्याचा अर्थ आहे. असं दास्य भक्ती अंगी बाणायचा प्रयत्न आपण करावा. प्रत्येक कृती आपली, प्रत्येक कर्म आपलं भगवंतासाठी आहे असं मानून करावं. खरंच रोजचं आपण जेवतो, आपण ते जेवताना अन्न हे आपलं प्रसाद आहे असं समजून खाल्लं की लगेच त्याचं मोल वाढतं. आपोआपच त्याचं मोल वाढतं असं होतं. त्यामुळे प्रत्येक कर्म त्याची इच्छा, प्रत्येक गोष्ट त्यांनी दिलेली, प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी असा भाव अंतःकरणात ठेवला की मग दास्यभक्ती आपल्याला कळली असं होईल. अशी समर्थाने या नवविधा भक्तीतली ही दास्यभक्ती आपल्याला सांगितली. थोडी समजायला सोपी आणि करायला अवघड आहे. मी सुरुवातीला म्हटलं की दास्यत्व हे आपण सहजासहजी मानायला मालकी आपल्याला लगेच करता येते. कुणीतरी आपल्याशी जसा वागलाय तसं आपण वागणार हे आपल्याला जमतं. पण कोणी कसाही माझ्यासाठी वागू दे, मी चांगलंच वागणार असं ते आपल्याला जमतं. त्यामुळे या भक्तीचं महत्त्व आपल्याला आहे आणि ते अंगी बाळगण्याचा आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. आपण थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा भणो मदीय गुणकीर्तन ध्वनि सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विनदुजी कथा नावडो. तुझ्या समया मुची तनु ही देशकारी प्रो. जय जय रघुवीर समर्थ.